नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लसावी मसावीच्या आजच्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कालपर्यंत आपण लसावी मसावीचे भरपूर काही उदाहरणे बघितली जे खूप महत्त्वाचे होते परीक्षेच्या दृष्टीने. तुम्ही ते बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट देऊन देईल, तुम्ही चेकआउट करा. ठीक आहे. आज आपण पुढील प्रकार व त्यावरील काही उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण पहिले, 3 घंटा अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद आणि 15 सेकंदच्या फरकाने टोले देतात, तर एका तासात त्या 3 घंटा किती टोले देतील? आधी सगळ्यात अगोदर या तिघांचा लसावी काढून घ्यायचा. 8, 12 आणि 15. ठीक आहे. दोन्ही भाग देऊया. 2 चौक 8, 2 12, 15 आहे तसे. त्यानंतर परत 2चा भाग देऊया, 3चा भाग देऊया 4 आहे तसा. 3 दुने 6, 3 5 15. दोन्ही भाग देऊया. 2 दुने 4, 2 1, 2 5 आहे तसा. आता कोणत्याही संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जात नाही. हे झाले आपले अवयव. लसावी काय येईल मग? 3 दुने 6, 6 दुने 12, दुने 24, 24 5 120. लसावी काय आला मग आपला? 120 सेकंद आला. ठीक आहे. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? तर 2 मिनिट. नाहीतर सरळ करायचं, 120 भागिले 60, 6 दुने 12, 2 मिनिट. म्हणजे या सगळ्या टोला 3 टोले या 3 घंटा या सेकंदांनी फरकाने वाजायला सुरुवात होतील. सुरुवातीला त्या किती वेळाने एकत्र वाजतील? दर 2 मिनिटाला त्या घंटा एकत्र वाजतील. तर एका तासामध्ये ते 3 घंटा किती टोले देतील? एका तासामध्ये 2 मिनिटाला 1 टोला. तर एक तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटामध्ये किती टोले? ठीक आहे. काय येईल? फक्त x बरोबर 60 गुणिले 1 भागिले 2. किती आलं उत्तर आपलं? 30 टोले. ठीक आहे. उदाहरण दुसरे, 3 घंटा अनुक्रमे 18 सेकंद, 25 सेकंद, 30 सेकंदच्या फरकाने टोले देतात, तर दर किती मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील? ठीक आहे. मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी? तर एका तासामध्ये त्या तिन्ही घंटा किती टोले देतील? ठीक आहे. आता इथे आपल्याला ते विचारलं आहे का? नाही. इथे विचारलं आहे की त्यांचा एकत्रित टोले देण्याचा जो फरक येईल तो किती मिनिटांनी येईल. म्हणजे एकत्रित टोले जेव्हा ते देतील तेव्हा परत दुसरा टोला एकत्रित त्यांचा किती वेळाने पडेल. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला फक्त त्यांचा लसावी काढायचा आहे की एवढ्या मिनिटाने किंवा एवढ्या सेकंदाने ते तिन्ही घंटा एकत्रित टोले देतील. ठीक आहे. अगोदर या तिघांचा लसावी काढून घेऊया. 18, 25, 30. 6 भाग देऊया. 6 त्रिक 18, 25 आहे तसे. 6 पंचे 30. 5 भाग देऊया. 3 आहे तसा. 5 5 25, 5 1 5. आता हे तिन्ही संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग लसावी काय आला आपला? या संख्यांचा अवयवांचा गुणाकार. 6 पंचे 30, 5 त्रिक 15, 30 गुणिले 15 450. 450 काय आले पण? सेकंद. ठीक आहे. मग किती मिनिट होतील? 450 भागिले 60. शून्य हा शून्य गेला. 6 7 42. किती उरले? 3 उरले. पॉईंट दिला, शून्य लिहिला. 6 पंचे 30. म्हणजे प्रत्येक 7.5 मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकत्रित टोल देतील. 7.5 मिनिट म्हणजे 7 मिनिट 30 सेकंद. ठीक आहे. उदाहरण तिसरे, 10 मीटर रुंदी, 16 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जमिनीवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या बसवता येतील? ठीक आहे. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या किंवा किती फरशा किंवा काही विचारलं जाईल. ठीक आहे. किती विटा, बऱ्याच वेगवेगळे प्रकार. तेव्हा मसावी घ्यायचा आपल्याला त्या संख्यांचा. किती येईल मग? 10 मीटर 10 आणि 16चा मसावी. 2 पंचे 10,
बेआठी 16. 2 झाला आपला मसावी. 5 आणि 8ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे 2 हा झाला आपला मसावी. ठीक आहे. आणि लांबी आणि रुंदी कोणत्या फॉर्ममध्ये आपण म्हणतो, म्हणजे किती बाय किती. आपण नाही का म्हणतो की किती बाय कितीची फरशी आहे, 3 बाय 3ची, 1 बाय 1, 45 बाय 45 सेंटीमीटरमध्ये सांगतोय. ठीक आहे, त्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथे मोठ्यात मोठ्या चौरसाकृती जमिनीवर किती समान आकाराच्या फरशा लाद्या बसतील, 10 गुणिले 16. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा वर्ग. आपली काय बाजू आली मग, चौरसाकृती फरशा पाहिजे आपल्याला ना बाजू. आपली बाजू काय आली, 2 मीटर मसावी. 2 बाजूचा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2, तेव्हा ती चौरसाकृती फरशी मिळेल आपल्याला. आणि इथे आपल्याला सभागृहाची लांबी आणि रुंदी माहिती आहे, 10 गुणिले 16. यांनी 2 गुणिले 2 याला भाग देऊ. 2 दुणे 4, 4 चौक 16, 10 चौक 40. 40 हे आलं आपलं उत्तर. म्हणजे टोटल मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या बसवते तिला आपल्याला, तर 40. उदाहरण 4. 20 इंच, 28 इंच, 48 इंच मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील. ठीक आहे. आता हा काय आहे, ठोकळा आहे. याला लांबी, रुंदी आणि उंची असते. ठीक आहे. म्हणजे जो काही आपल्या मसावी येईल त्याचा आपल्याला घन करावं लागेल. त्या घनाने या तिघांच्या गुणाकाराला डिवाइड करावं लागेल, भागावं लागेल. तेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी बाजू असलेले घनाकृती ठोकळे किती मिळतील. ठीक आहे, ती समजेल. मग 20, 28, 48 यांचा मसावी काय येईल, 2, 2 10 20, 14 आणि 24. परत 2 भाग जातो. 2 पंचे 10, 2 साती 14, इथे आले 12. इथे आता अशी एखादी संख्या आहे का ज्या संख्येने या तिघांना पण भाग जातो, तर नाही. म्हणजे 2 गुणिले 2 काय झाला आपला मसावी. किती आला तो, 4. ठीक आहे. मग एकूण किती ठोकळे मावतील घनाकृती, तर 20 गुणिले 28 गुणिले 48 भागिले काय बाजू आली आपली, 4 इंचची बाजू आली. आणि घनाकृती ठोकळेचं क्षेत्रफळ काय आहे, घनाचं बाजूचा घन, म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4. ठीक आहे. 4 पंचे 20, 4 साते 28, 12 चौक 48. किती आले आपलं उत्तर मग, 5 गुणिले 7 गुणिले 12, 12 पंचे 60 गुणिले 7, 6 साती 42, 420. ठीक आहे. म्हणजे या मापाच्या एका खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील, तर 420. पण जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की किती डझन घनाकृती ठोकळे मावतील, तर काय करायचे, 420ला 12ने भाग द्यायचा. का 12नेच, कारण 1 डझन म्हणजे 12 गोष्टी असतात. ठीक आहे. म्हणून 12 त्रिक 12 दुणे 24, 12 त्रिक 36. किती बाकी उरली, 6. किती झाले, 60. 12 पंचे 60. किती आले आपलं उत्तर मग, तर 35. म्हणजे काय, 35 डझन घनाकृती ठोकळे मावतील. उदाहरण 5. एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12, 15, 18 फुलांची एक हार याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. ठीक आहे. आता इथे आपल्याला त्यांनी काय विचारलंय, 12, 15 आणि 18 एका टोपलीमध्ये काहीतरी फुले असतील. किती असतील, 100, 200, 300 किती असू शकतात. त्या टोपलीमधील 12 फुलांचे हार, 15 फुलांचे हार, 18 फुलांचे हार जर केले आपण, तर प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. ठीक आहे. अशा वेळी काय करायचं, या तिघांचा अगोदर लसावी काढून घ्यायचा. 12, 15 आणि 18. 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18. दोन्ही भाग देऊया. 2 दुणे 4, 5 आहे तसा. 2 त्रिक 6. आता या झाल्या सगळ्या मूळ संख्या. कोणत्याही संख्येने या संख्येने भाग जात नाही. मग आपले या अवयवाचा गुणाकार म्हणजे याला लसावी. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 पंचे
60. 60 त्रिक 180. लसावी काय आला आपला मग 180. म्हणजे कमीत कमी त्या टोपलीमध्ये 180 फुलं असायला पाहिजे. ठीक आहे. पण तुम्हाला काय विचारलं आहे, 3 फुले प्रत्येक वेळी उरतात. जर 3 फुले कमी पडतात असं विचारलं असेल तर 180मधून 3 वजा केली असते. पण आपल्याला उरतात ते म्हणजे ते एक्स्ट्रा आहेत. हे हार करून सुद्धा त्या टोपलीमध्ये 3 फुले उरतात आहे. म्हणजे 180मध्ये आपल्याला अधिक 3 मिळवायला लागेल. जेव्हा 183 फुले त्यामध्ये असतील तेव्हा 12, 15 आणि 18 फुलांची एक एक हार याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतील. ठीक आहे. म्हणजे आपले उत्तर काय आले 183. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. आणि तुम्हाला काय डाऊट असेल किंवा माझा एखादा प्रश्न समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, किंवा टेलिग्रामचं माझं युजर नेम दिलेलं आहे तिथे तुम्ही मला पाठवू शकता. ठीक आहे.